नमस्कार मंडळी, आज आपण काजू आणि बटाट्याची कोकणी पद्धतीने भाजी बघणार आहोत। त्यासाठी आपण कढईमध्ये पहिले तेल टाकलेले आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये कांदा टाकून छान मिक्स केलेला आहे। कांदा टाकल्यानंतर गॅस आहे तो फास्ट करायचा आहे। थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मसाला, तिखट, घरगुती मसाला, हळद हे टाकून नीट मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। एक छोटा बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून छान टोमॅटो मऊ होतो, टोमॅटो शिजतो मऊ। त्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे। वाटणामध्ये धणे, कांदा, खोबरं, बडीशेप, लसूण, आलं हे भाजून तव्यावर घेऊन मिक्सरला बारीक करायचं आहे। त्यानंतर वरनं किचन किंग मसाला जो एव्हरेस्टचा मिळतो तो टाकायचा आहे। त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्या मसाल्याला खूप छान पद्धतीने तेल सुटतं। त्यानंतर त्यामध्ये काजूचे तुकडे आणि बटाटे टाकायचे आहेत। त्यानंतर ते टाकल्यानंतर चांगले ते मिक्स करून त्यात तेल आणि त्या वाटणामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। कायम तुम्ही पलिताने हलवत राहणार तर खाली भाजी करपण्याची शक्यता असते। त्यानंतर एक ग्लास पाणी ओतायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर एक तुम्हाला भाजीचा कड काढून घ्यायचा आहे। नंतर भाजीवरती झाकण ठेवून तुम्हाला कड काढून घ्यायचा आहे। तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि कोकणी रेसिपी आम्ही जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। कशी उकळी आली आहे बघा। त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकून छान पद्धतीने भाजी मिक्स करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर वरनं साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तुपाने भाजीचा तिखटपणा कमी होतो आणि भाजीला चवही खूप छान येते। त्यानंतर भाजी सर्व करायची आहे। त्यानंतर भाजी तुम्ही खायला घेऊ शकता। बटाटा आणि काजू शिजल्यानंतर भाकरी बरोबर, भाताबरोबर भाजी खाऊ शकता।